तुम्हाला आहे ना मुंबई ते अक्कलकोट आणि अक्कलकोट ते मुंबई कसा प्रवास करायचा आणि तिकडची ही संपूर्ण माहिती ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मिळेल, ह्या सिरीजमध्ये तुम्हाला मिळेल. चला, माझी बस आहे बोरिवलीवरून आता निघते, ती अक्कलकोट मंदिरापर्यंत जाईल. तुम्हाला बसमध्ये कसे सीट्स अवेलेबल आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो. आता आपण चाललो आहे, ही इनवर्ल्ड बस आहे, वॉल्वो बस आहे, बोरिवली ते अक्कलकोटपर्यंत येते आणि ही चालू आहे ना. सर तुमचं नाव काय? मुदस्सर पटेल. हां, मुदस्सर पटेल. मुदस्सर पटेल. हे आपले इनवर्ल्डचे ड्रायव्हर आहे. वॉल्वो बस आहे, तुम्ही बघू शकतात. आणि बसचा आता तुम्हाला इंटेरियर दाखवतो. ही बघा बरं, ही बस आहे इनवर्ल्ड स्कायलाईन. तुम्हाला बसेस अवेलेबल आहे मुंबई ते अक्कलकोट. ही माझी सीट आहे अप्पर 13. इथे चादर दिली जाते, बॅगसाठी जागा दिली जाते. इथे चार्जिंग पॉईंट आहे, हा USB चार्जिंग पॉईंट आहे. तुम्हाला उशी पण दिली जाते. स्लीप 35 गेस्ट ट्रॅव्हल करू शकतात. 35 ते 40 एवढी कॅपॅसिटी आहे. वॉल्वो बस आहे, तुम्ही बस बघू शकतात. रेड बस ॲप थ्रू तुम्ही बुकिंग करू शकता. मी आत्ता 8 वाजता अक्कलकोटला उतरलो आहे बसने, ट्रॅव्हल्सनी. हे बघा, हे मंदिराचा प्रवेशद्वार आहे आणि मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या समोरच हे राधिका हॉटेल आहे. इथे तुम्हाला घरगुती नाश्ता मिळेल. नाश्ता काय काय मिळेल मी तुम्हाला दाखवतो. या, तुम्हाला नाश्ता काय काय मिळेल ना मी तुम्हाला दाखवतो. या, हे बघा, नाश्त्यामध्ये तुम्हाला मिळेल इथे साबुदाणा खिचडी, शिरा आहे, उपीट आहे म्हणजे उपमा, आपण ज्याला मुंबईमध्ये उपमा बोलतो, उपीट आहे. हा पायनॅपल शिरा आहे, हे वडा सांबार आहे, पोहे आहे आणि मिसळपाव. हे इथे घरगुती तुम्हाला सगळं मिळेल. चविष्ट हॉटेल आहे, एकदम मंदिराच्या समोरच आहे राधिका. इथे बसण्याची कॅपॅसिटी पण खूप चांगली आहे, म्हणजे 15 ते 20 लोक आरामात बसू शकतात इथे या हॉटेलमध्ये. काका तुम्ही सांगाल का जरा हॉटेलबद्दल? हे हॉटेल 1989 साली सुरू झालेलं होतं आणि आजपर्यंत निर्विवाद चालू आहे. आणि आता मी परवा रिन्युएशन केलेलं आहे. त्यामध्ये पुरीचा नाश्ता तर आहेच आपल्याकडं, कांदा पोहे, उपमा, मिसळपाव, साबुदाणा खिचडी, वडा रस्सा हे आपले फेमस आहेत. आणि जेवणामध्ये आपल्याला शुद्ध शाकाहारी ब्राह्मणी पद्धतीचे जेवण आपल्या इथं मिळतं. सकाळ म्हणजे प्युअर व्हेज, म्हणजे प्युअर व्हेज आहे आपलं, त्याच्यामध्ये कुठलाही नाही. 36 वर्षापासून आपला हॉटेलचा अनुभव आहे आणि आम्ही घरचे लोक स्वतः करतो सगळं. त्यामुळं सगळ्यांनी भेट द्यावी, एकदा अवश्य येऊन एकदा भेट देऊन आपण मन तृप्त करून घ्यावं हीच विनंती. आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे म्हणून गर्दी आहे. आज अक्कलकोटला खूप गर्दी आहे कारण की त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे आज खूप गर्दी आहे. आता इथे तुम्हाला दिसणार नाही, मी थोडंसं पुढे गेल्यावर तुम्हाला आजची गर्दी दाखवतो. ही अन्नछत्रचं प्रवेशद्वार आहे आणि ही बघू शकता तुम्ही, गर्दी बघू शकतात. आज त्रिपुरारी पौर्णिमामुळे गर्दी खूप आहे. चला आता आपण अन्नछत्रमध्ये जाऊ. हे दत्त मंदिर आहे. अन्नछत्राच्या एकदम प्रवेशद्वारावरतीच हे दत्त मंदिर आहे. आता आपण ह्यांना विचारूया, ताईंना. ताई 2 मिनटं, स्वामींसाठी 2 शब्द. स्वामी तुमच्यासाठी काय आहे? स्वामी म्हणजे सर्वस्व आहे. थोडं जोरात. स्वामी म्हणजे सर्वस्व आहे. तुमच्यासाठी स्वामींच्या सर्वस्व आहे. धन्यवाद. आज आपण सर्व भक्तांना विचारू की स्वामी त्यांच्यासाठी काय आहे.
2 मिनटं बोलाल. तुम्ही बोलू शकता की स्वामी तुमच्यासाठी काय आहे 2 शब्दात. आता काय सांगाय, स्वामी सर्वस्व आहेत माझ्यासाठी. सर्व सर्वस्व आहे, सर्व. धन्यवाद. आता आपण ह्यांना विचारूया. दादा, स्वामींसाठी 2 शब्द. स्वामी तुमच्यासाठी काय आहे? सर्वस्व. सर्वस्व आहे. ती काय बोलू शकताल तुम्ही? स्वामी तुमच्यासाठी काय आहे? स्वामी तुमच्यासाठी काय आहे? बोला. हा स्वामी तुमच्यासाठी काय? माय बाप. माय बाप. वडिलांची छाया आहे आमच्यासाठी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हे अन्नछत्रचं एक्झिट गेट आहे आणि ही पुढे पार्किंगची व्यवस्था दिली जाते सर्व भक्तांना. हे एक्झिट गेट आहे. हे प्रवेशद्वार आहे अन्नछत्रचं. आपण अन्नछत्रच्या आत चाललो आता. इथे देणगी कक्ष आहे. हे देणगी कक्ष आहे स्वामींचं, अक्कलकोटचं. हे प्रवेशद्वार आहे अन्नछत्रचं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पहिली रांगसाठी ही व्यवस्था केली जाते. नैवेद्य आरती होते. नैवेद्य आरती झाल्यावर संकल्प सोडला जातो आणि संकल्प सोडला झाल्यावर इथे महाप्रसादाला सुरुवात होते. हे बघू शकतात. आता तयारी चालू आहे. 10:30 वाजले आणि असं सेटअप लावलं जातं. सेवेकरी भरपूर आहे अन्नछत्रामध्ये. कोणालाही सेवा करायची असेल तर तुम्ही अन्नछत्रामध्ये येऊन सेवा करू शकता. आपण ह्यांना विचारूया की स्वामी त्यांच्यासाठी काय आहे. मी 89 पासून श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर पौर्णिमेला येत असतो. एक पण आजपर्यंत मी कुठली पौर्णिमा चुकवलेली नाही. आणि दर पौर्णिमेला आल्यानंतर या ठिकाणी सेवा करण्यास मिळते. परत असं सेवा केल्यानंतर आम्ही दुसऱ्या पंक्तीला जेवण करून प्रसाद घेऊन जातो. जर एखाद्या वेळेस जर नाही स्वामी समर्थाला तर करमत नाही. 1 महिनाभर आपण काय तर चुकले असं वाटतंय. स्वामीशिवाय पर्याय नाही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जगी जन्म मृत्यू असे केला ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ
ते ताट आता नैवेद्याचं ताट वटवृक्षामध्ये नेणार. हे 2 ताट आहे ते वटवृक्षामध्ये नेणार स्वामींच्या. नमस्कार नमस्कार. नमस्कार. आता मी तुम्हाला अक्कलकोटचं अन्नछत्र दाखवतो. या तुम्ही या पाठी या. बघा हे अन्नछत्र आहे. इथे जेवण बनतं. हे मामा आहे. मामा आपचं नाव? गजेंद्र इंगळे. गजेंद्र इंगे. हे जेवण बनवतात. मामा माऊली तुमचं नाव? चंदू विमान. हे पण जेवण बनवतात. हे अन्नछत्रचे सेवेकरी आहे. आणि हे नवनाथ मामा हे पण सेवेकरीच आहे. तुमचं नाव माऊली? नवनाथ होता. नवनाथ. हां. हे अन्नछत्र आहे. इथे अन्नछत्रमध्ये जेवण बनवलं जातं. बघू शकतात किती मोठ्या संख्येने इथे प्रसाद बनला जातो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गर्दी बघू शकता. आज भरपूर गर्दी आहे. हे बघा किती गर्दी आहे बघू शकता तुम्ही. त्रिपुरारी पौर्णिमामुळे ही रांग प्रसादाची रांग आहे. अक्कलकोट अन्नछत्राची रांग आहे. मी ज्या बसने आलो आहे त्या बसचं नाव आहे जगदंबा आणि ही आकांक्षा बस आहे. शिवबाबा पण आहे, नूरबाबा आहे, डॉल्फिन बसेस आहे. सगळ्या बसेस अवेलेबल आहे. मुंबई बोरिवलीपासून स्टार्ट होतात ते अक्कलकोट मंदिरापर्यंत थांबतात आणि तीच बस पार्किंगमध्ये असते अन्नछत्राच्या आणि ती संध्याकाळी 8 वाजता इथून निघते मुंबईसाठी. तर तुम्ही रेड बस डाउनलोड करून तुमची बुकिंग करू शकता. सगळ्या सीट्स अवेलेबल आहे. स्लीपर, नॉन AC, AC सगळे ऑप्शन्स तुम्हाला तिथे मिळतील. थँक्यू. आता सगळ्यांना प्रश्न हा पडतो की जे पण भक्त येतात अक्कलकोटला तर त्यांना राहायचं सुविधा मिळत नाही किंवा माहिती नसतं. तर मी आज तुम्हाला एक भक्तनिवास दाखवणार आहे किंवा एक होमस्टे दाखवणार आहे. ते तुम्ही नक्की बघा.
मंदिरापासून फक्त 800 मीटरवरती ह्यांचं हे निवास आहे. इथे मी ऑलरेडी स्टे केले आणि जेव्हा पण मी अक्कलकोटला येतो तर ह्यांच्याकडे स्टे करतो. मी तुम्हाला पूर्ण ह्यांचं रूम टूर दाखवतो, ते तुम्ही बघून घ्या. मला रूम दाखवतो यांची. आणि ह्यांचं नवीनच बांधकाम आहे आणि काका पण इकडचे स्थायिकच आहे. त्यांचा जन्म पण अक्कलकोटमध्येच झाला आहे. तर खाली ते राहतात आणि वरती इथे तुम्हाला रूम्स अवेलेबल आहे. या तुम्हाला मी पहिली रूम दाखवतो. हे बघा, हे डबल बेड आहे. इथे आरामात 2 ते 3 जण झोपू शकतात. इथे पण एक सिंगल झोपू शकतात. अजून कोण एक्स्ट्रा पर्सन आलं तर इथे अरेंजमेंट केली जाते बेडची किंवा बिछाना दिला जातो. आणि ही बाल्कनी आहे. बाल्कनीमधून पण दुसऱ्या रूमला कनेक्टिव्हिटी आहे. जर कुठला मोठा ग्रुप असेल 10 जणांचा तर ही रूम आणि बाल्कनीमधूनच आपण इथे जाऊ शकतो या रूममध्ये. इथे पण बेड अवेलेबल आहे. 1 जण 3 जण इथे झोपू शकतात. खाली अजून मॅट्रेसेस दिले जातं. तिथे पण यांची अरेंजमेंट केली जाते. आणि प्लस इथे पण अजून एक रूम आहे. या इथे पण 1 जण आणि इथे पण 3 जण आरामात झोपू शकतात. जर सेपरेट असेल तर यांच्यासाठी बाथरूम दिलं आहे. बाथरूम पण तुम्ही बघू शकतात. इंग्लिश टॉयलेट आहे, गीझर आहे, सगळं अवेलेबल आहे. आणि कोण सेपरेट असेल तर त्यांना पण ही रूम दिली आहे. सेम इथे आहे. सेम इंग्लिश टॉयलेट, गीझर आहे, गीझर पण आहे. कधी लाईट गेली तर इन्व्हर्टर पण यांच्याकडे बॅकअप आहे. आणि इथे पण आरामात 3 ते 5 लोक झोपू शकतात. एवढी कॅपॅसिटी आहे. टोटल कॅपॅसिटी या या होमस्टेची आहे 20 लोकांपर्यंत. ज्यांची प्रॉपर्टी आहे सुरेश काका ते खाली राहतात. ठीक आहे. आता मी जे रूमचे मालक आहे सुरेश काका, त्यांचे मुलगे आहे, त्यांच्याशी आपण या होमस्टेची डिटेल्स ते सांगतील तुम्हाला. नमस्कार, तुमचं नाव? नमस्कार, माझं नाव सागर सुरेश पडग आहे. मी तिथं आपल्या इथं 4 रूम आहेत आणि खाली आम्ही राहतो आहे. आणि खाली आमची फॅमिली होती, वरती आम्ही 4 रूम आहेत ते आपण पत्नीसाठी देतो आहे. ते एका रूममध्ये जवळपास 5 ते 6 जण सहज झोपू शकतात. आपण एक्स्ट्रा हे केलेलं आहे. जर फक्त 4-5 जण जवळपास 4 जण कॉटवर शकतात आणि बाकीचं आपण अरेंजमेंट करू शकतो. आणि आपल्याकडे गरम पाणी पण आहे, गीझर आहे, लाईटवर आहे सगळे. ओके. आणि एका रूमचं भाडं किती? एका रूमचं भाडं जवळपास 1000 रुपये. 1000 रुपये. म्हणजे एका रूममध्ये तुम्ही समजा 5 लोक जरी आलात तरी आरामात राहू शकता. हो अवश्य. आणि प्लस त्यांना काही नाश्ता वगैरे पाहिजे असेल तर आणि त्यांनी जर सांगितलं तर आम्ही करून देऊ. सगळं मिळेल ना अवेलेबल? हो. ओके. मग एका रूमचे नाईट स्टेसाठी आहे 1000 रुपीज. ठीक आहे. हो. टोटल इथे 4 रूम्स आहे. जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं. तुम्हाला दाखवतो बाल्कनीचा व्ह्यू पण दाखवू शकतो. संध्याकाळी खूप इथे म्हणजे तुम्हाला पंख्याची पण गरज नाही, एवढी वार आहे. आणि पुन्हा आजूबाजूचा परिसर बघा, तुम्हाला निसर्गरम्य परिसर आहे. सगळीकडे शांतता आहे, एकदम पीस ऑफ माइंड जागा आहे. मी ह्या होमस्टेचे कॉन्टॅक्ट नंबर मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तुम्ही कॉन्टॅक्ट करून कधी अक्कलकोटला आला तर इथे येऊ शकतात. इथे बसून पण तुम्ही आरामात नाश्ता करू शकता, जेवू शकतात, सगळं ते अरेंज करून देतील. ठीक आहे. आणि इथे पार्किंगची पण व्यवस्था आहे. टेम्पो ट्रॅव्हलर जरी आली तरी तिथे आपण पार्क करू शकतात. इनोवा असेल, अर्टिगा असेल, XUV असेल तर ती पार्किंगची जागा अवेलेबल आहे. म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. जसं तुम्ही बघू शकता तिथे पण ऑलरेडी गाडी पार्क केलेली आहे आणि काही प्रॉब्लेम नाही. आरामात हे पुन्हा जर कोणी अक्कलकोट वटवृक्षाला येत आहेत, अक्कलकोटमध्ये येत आहेत, त्यांना जर जेवायचं असेल रात्री तर त्यांना एक चांगलं उत्तम हॉटेल म्हणजे अक्कलकोटमध्ये विकास हॉटेल. हे प्युअर व्हेज हॉटेल आहे. इथे तुम्हाला भरपूर व्हरायटीज ऑफ ऑप्शन्स मिळेल जेवणामध्ये, प्युअर व्हेजमध्ये. तर एकदा नक्की विजिट करा. ठीक आहे. सर्वांनी हा व्हिडिओ नक्की बघा आणि एकदा तरी या विकास हॉटेलला व्हिजिट करा. मी स्वतः या हॉटेलमध्ये जेवतो. आज मी व्हेज थाली घेणार आहे, ती पण मी तुम्हाला दाखवीन. नमस्कार, मी आता ना विकास हॉटेलला आलो आहे. हे विकास हॉटेलचे ओनर आहे अखिल सर. आणि इथे कॅपॅसिटी सर किती आहे? 60 लोकांची बसण्याची व्यवस्था आहे.
प्युअर व्हेजमध्ये आहे ना? प्युअर व्हेजमध्ये. ठीक आहे. जर कोणी भक्त याल अक्कलकोटला तर नक्की विकास हॉटेलला व्हिजिट करा. नेहमी मी इथेच जेवतो, आहे ना, माहिती आहे. खूप छान जेवण असतं. आता मी तुम्हाला दाखवतो इकडची व्हेज थाली. विकास हॉटेलची व्हेज थाली चांगली असते. या तुम्हाला दाखवतो. या या. ही व्हेज थाळी आहे आणि ह्याची प्राईज आहे 160 रुपीज. तुम्हाला गुलाबजाम, मिक्स भाजी, मसूरची भाजी, बटाटा भाजी, डाळ, दही आहे, शेंगदाणा चटणी आहे, ठेचा आहे, लोणचं आहे, मिरची, पापड आणि 2 चपाती प्लस राईस. 160मध्ये पोट भरून जेवू शकतात आणि नंतर आपला प्रवास चालू करू शकतात. नमस्कार, ही माझी जगदंबा बस आहे. परतीचा प्रवास आहे माझा अक्कलकोट ते मुंबई. ही बस बघू शकतात तुम्ही. ही पण AC स्लीपर आहे. 8 वाजता अन्नछत्रमधून निघते आणि मुंबईला सकाळी 7 ते 7:30पर्यंत पोचते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि काही तुम्हाला इन्क्वायरी असेल तर मला कमेंट करा. नक्की मी त्या कमेंटला रिप्लाय करीन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.